राज्यात येत्या काही दिवसांमध्ये बर्फासारखी थंडीची लाट येणार हा इशारा आहे हवामान विभागाचा। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातल्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत। आधी मोन्था आणि नंतर आलेलं डिटवा या दोन्ही चक्रीवादळांमुळे हे बदल होत असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं होतं। पण आता हे दोन्ही चक्रीवादळ केल्यानंतर राज्यामध्ये थंडीची तीव्रता वाढायला लागली आहे। अनेक शहरांचं किमान तापमान एका आकड्यापर्यंत खाली आलंय। त्यात आता पुढच्या एका आठवड्यामध्ये राज्यात थंडीची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे डिसेंबरमध्ये राज्यात कडाक्याची थंडी पडणार हे फिक्स आहे। पण हवामान विभागाने थंडीच्या या लाटेबाबत नेमका काय इशारा दिलाय, कोणत्या जिल्ह्यांमध्ये थंडीबाबत कोणते अलर्ट देण्यात आले आहेत, राज्यात बर्फासारखी थंडीची लाट येण्यामागे कोणती कारणं सांगितली जात आहेत, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी तापमान मोठ्या प्रमाणावरती कमी झालंय। शनिवारी रात्री नागपूरमध्ये पारा 10 अंशाच्या खाली गेला होता। नागपूरसह विदर्भातल्या इतर जिल्ह्यातही तापमान कमी झाल्याचं दिसतंय। गोंदियातही 9.8 अंश तापमानाची नोंद झाली। याशिवाय भंडारा आणि यवतमाळमध्ये 10 तर वर्धा आणि वाशिममध्ये 11 ते 12 अंशांची नोंद झाली। पण ही परिस्थिती फक्त विदर्भातच आहे असं नाही, राज्यातल्या इतर भागांमध्ये सुद्धा तापमानामध्ये मोठी घट होते। मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही दिवसाचं तापमान वाढत असलं तरी रात्रीच्या वेळी ते 10 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे। त्यामुळं राज्यात जवळपास सगळीकडेच कडाक्याची थंडी पडल्याचं चित्र आहे। पण आता येत्या काही दिवसांमध्ये या तापमानामध्ये आणखी घट होणार असून बर्फासारखी थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरामध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता। रविवारपासूनच उत्तरेतल्या थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्यातल्या अनेक भागांना जाणवायला सुरुवात झाली आहे। सोमवारी यामध्ये आणखीनच भर पडली आणि तापमान कमी झालं। आठवडाभर हा थंडीचा कडाका आता कायम राहणार आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। या आठवड्यामध्ये 10, 11 आणि 12 डिसेंबर या 3 दिवशी तर किमान तापमान सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणावरती खाली येईल आणि विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्यातल्या सगळ्याच भागामध्ये जोरदार थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। या काळात मुंबईचं किमान तापमान 18 ते 19 अंशांवरती राहील असं सांगितलं जातंय। पण दिवसा तापमानामध्ये वाढ होऊन ते 30 ते 31 अंशादरम्यान स्थिर राहणार आहे। दुपारच्या वेळेमध्ये मुंबईच्या हवेमध्ये हलकी उष्णता जाणवू शकते। मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दमटपणा कमी होऊ शकतो। पालघरमध्ये मात्र जास्त थंडी जाणवणार आहे। पालघरचं किमान तापमान 16 ते 17 अंशांपर्यंत खाली येईल। ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या भागांचा विचार केला तर सगळीकडे किमान तापमान 16 ते 18 अंशांच्या दरम्यान असेल। सकाळी गारवा, दुपारी हलकी उष्णता आणि रात्रीच्या वेळी तापमानामध्ये पुन्हा घट अशी परिस्थिती या भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे। या पट्ट्यामध्ये हवामान शांत, कोरडं आणि स्थिर राहील असं हवामान विभागाने सांगितलंय। कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळच्या वेळी तापमान 17 ते 19 अंशापर्यंत राहणार असून सकाळी गारवा जाणवेल। कोकणामध्ये संपूर्ण दिवस हवामान कोरडं, स्वच्छ आणि स्थिर राहील, पण रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा तापमानामध्ये घट होईल। मुंबई आणि कोकणच्या तुलनेमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र थंडीची ही लाट मोठ्या प्रमाणावरती जाणवणार आहे। नंदुरबार, जळगाव आणि धुळे या 3 जिल्ह्यांचा विचार केला तर इथलं तापमान 11 ते 13 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी चांगलीच थंडी जाणवणार आहे, पण दिवसाचं तापमान 28 ते 30 अंश राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा किमान तापमान 12 ते 14 अंश, सोलापूरमध्ये 14 ते 16 अंश तर पुण्यामध्ये 15 ते 17 अंश राहण्याचा अंदाज आहे। कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये थंडीच्या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती जाणवेल। हवामान विभागाने 7 आणि 8 डिसेंबरला विदर्भामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला होता। तसंच थंडीची ही स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचंही सांगितलं होतं। मंगळवारी 9 डिसेंबरला सुद्धा थंडीच्या लाटेची तीव्रता विदर्भामध्ये कायम असणार आहे। वर्धा, नागपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांना मंगळवारसाठी येलो अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट देण्यात आलाय। पण विदर्भातल्या नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचा आठवडाभर किमान तापमान 9 अंशाच्या खाली राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। बुधवारी 10 डिसेंबर नंतर विदर्भातली थंडीची लाट काही प्रमाणावरती कमी होण्याची शक्यता आहे। पुणे, पुण्याचा घाटमाता, बीड, अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, नाशिकचा घाटमाता, धुळे, नंदुरबार या ठिकाणी बुधवारसाठी थंडीचा
येलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी 11 डिसेंबरलाही थंडीची तीव्रता कायम असेल. गुरुवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा घाटमाता, तसंच पुण्याचा घाटमाता, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट असेल. हवामान विभागाने तिथे येलो अलर्ट जारी केलाय. येलो अलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये थंडीची लाट येणार असून तिथलं तापमान 10 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता थंडीची लाट फक्त डिसेंबरमध्ये कायम राहणार आहे असंही नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये दरवर्षीच्या सरासरीपेक्षा तापमान कमी असणार आहे. त्यामुळं पुढचे 2 महिने राज्यामध्ये थंडी कायम असेल. पण यावर्षी राज्यात एवढ्या मोठ्या काळासाठी बर्फासारखी थंडी पडण्याची कारणं काय आहेत, हे नक्की कशामुळे घडतंय? तर हवामान विभागाने राज्यात मोठ्या प्रमाणावरती थंडीची लाट येण्यामागं अनेक कारणं सांगितल्याचं बोललं जात आहे. पहिलं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं उत्तर वायव्येकडून दक्षिणेमध्ये येणारे थंड वारे मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये थंडीच्या लाटा निर्माण करतायत. त्यामुळं किमान तापमानामध्ये घट होते. उत्तर भारतातल्या मैदानी प्रदेशामधून थंड आणि कोरडी हवा मध्य आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाहते. त्यामुळे वातावरणामध्ये कमी आर्द्रता तसंच निरभ्र आकाश यामुळं रात्री जमीन आणि हवा उष्णता लवकर गमावते. त्यामुळं किमान तापमानामध्ये मोठी घट होऊन रात्रीच्या वेळी थंडीची लाट येते. थंडीच्या लाटेचं आणखी एक कारण सांगण्यात येतंय ते म्हणजे ला निना इफेक्ट. यावर्षी पॅसिफिक महासागरामध्ये ला निना म्हणजेच थंड वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही थंड वाऱ्याची स्थिती पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. ला निनामुळं उत्तरेमध्ये वाऱ्यांच्या थंड लाटा निर्माण होत आहेत. हे वारे दक्षिणेकडे आल्यावरती महाराष्ट्रामध्ये थंडी वाढवत आहेत. याशिवाय सध्या तापमानात वाढ करणाऱ्या हवामान प्रणालींचा अभाव असणं हे सुद्धा थंडीची लाट येण्यामागचं एक कारण आहे. काही दिवसांपूर्वी डिटवा चक्रीवादळ आणि त्याआधी मोन्था चक्रीवादळ यामुळं समुद्रामध्ये कमी दाबाच्या प्रणाली तयार झाल्या होत्या. त्यामुळं समुद्र किनाऱ्यावरच्या प्रदेशांमध्ये वातावरणामध्ये आर्द्रता आणि उष्णता तयार व्हायची. परिणामी तापमानामध्ये वाढ होत होती. लो प्रेशर एरियामुळं तयार होणारे समुद्री किंवा दमट वारे रात्रीच्या तापमानामध्ये होणारी घट कमी करतात. पण सध्या दोन्ही चक्रीवादळं गेली असून बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र इथं कोणतीही हवामान प्रणाली ऍक्टिव्ह नाहीये. त्यामुळं वातावरणामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळी घट होते असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे. अशा अनेक कारणांमुळं विदर्भासह महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय. तुमच्या भागामध्ये थंडीची लाट जाणवते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.